तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही खूप वर्षांनी गावाला चाललो होतो. तर वाटेत घाटात आम्हाला हे दृश्य दिसलं, ते सुद्धा आम्ही रेकॉर्ड केलं आणि ते सुद्धा मी व्लॉगमध्ये टाकलं आहे. सर्वात पहिले आम्ही गावाकडे जाऊन आमचं जे कुलदैवत आहे भैरवनाथ, त्यांचं दर्शन घेणार होतो. सो तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही पोचलेलो कुलदैवताच्या मंदिरात. तर आम्ही पहिले दर्शन घेतलं. खूप भारी वातावरण होतं, म्हणजे गावचा फील येत होता. मस्त वातावरण होतं खूप. तर आम्ही इथे दर्शन घेऊ. मंदिराच्या पाठीसुद्धा एक देव आहे, म्हणजे म्हसोबा नाव आहे. तर तिथेसुद्धा दर्शन घेतलं. खरं तर ते मी रेकॉर्ड करायचं विसरली, त्यामुळे मी या व्लॉगमध्ये टाकलं नाही आहे. मग नंतर आम्ही जाताना ना सुगरणीचं घरटं पाहिलं. ते सुद्धा मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवले. खूप मस्त वाटत होतं लांबून. तर आम्ही निघालो होतो गावात जायला. गावातल्या मंदिराचं सुद्धा आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. तर तुम्ही हा व्लॉग लास्टपर्यंत कंटिन्यू करा. आम्हाला गावात जाता जाता पवनचक्कीसुद्धा दिसली. गावातलं एक मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. खरं तर इथे लॉक लावलेला गेटला. आम्ही खूप सकाळी आलो, त्यामुळे देवाचं गेट उघडलं नव्हतं. तर आम्ही लांबूनच इथून पाया पडलो. आणि इथं आतमध्ये सुद्धा एक म्हणजे हनुमानाचं मूर्ती आहे, तर तिथे आम्ही पाया पडायला गेलो आणि तिथे सुद्धा दर्शन घेतलं. ते उघडं होतं गेट, तर तिथे आम्ही दर्शन घेतलं. मग नंतर इथे गुफेसारखं ना कोपरा होता, तिथे शिवपिंड होती. तिथे सुद्धा मी रेकॉर्ड केलं आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये टाकते मी, तर तुम्ही सुद्धा बघा. तर माझ्या गावाचं नाव आहे अरणविरा. सॉरी, कारण मी स्टार्टिंगला माझ्या गावाचं नाव सांगायला तुम्हाला विसरली, त्यामुळे हा क्लिप मी टाकला आहे. तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं होतं. तर आम्ही बाहेर पडलो. या मंदिराच्या पाठीच आमचं गावातलं घर होतं. तर तिथे आता सध्या कोणी राहत नव्हतं, पण आम्ही खूप वर्षांनी आलेलो, त्यामुळे काय आठवत नव्हतं. म्हणून आम्हाला आमची जी आजी होती त्यांनी आम्हाला दाखवायला नेलं. तर हे आमचं गावचं घर होतं, जे झूम केले आत्ता मी ते व्हिडिओमध्ये. तर आम्ही तिथे गेलो नाही, कारण तिथे कोण आता राहत नव्हतं आणि आम्हाला पुढे जायला टाईम होत होता. आम्हाला भीमाशंकरचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं आणि तिथेसुद्धा खूप लाईन असणार हे माहीत होतं. आणि आम्हाला गावातले अजून एक मंदिर बाकी, तिथेसुद्धा जायचं होतं. म्हणून आम्ही लांबूनच बघून तिथून पुढे गेलो. आम्ही आता गावातल्या पुढच्या मंदिराकडे जायला निघालो होतो. मंदिराकडे जाता जाता आम्हाला सनराईज बघायला भेटलं. ते सुद्धा तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवलं मी. खूप भारी दिसत होता ते.
तर आम्ही पुढच्या मंदिराकडे पोचलेलो आणि दर्शन वगैरे घेतलं. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढले आणि मग निघालो, कारण आम्हाला भीमाशंकरला सुद्धा जायचं होतं. तर तिथे सुद्धा खूप लाईन असणार आहे हे सुद्धा माहीत होतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.